सिंधुदुर्ग जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण प्रवेश केला आहे। आता हायवेचा NH66चा तो भाग आहे जिथे गुंजवणे आणि तळगाव हे दोन जी गावं आहेत महत्त्वाची, ती गावं आपल्याला मध्ये मिळतात। एक फाटा आहे, एक गाव आहे। फार पूर्वी तुम्ही जुन्या हायवेवरून जाताना दोन मंदिरं बघितली असतील, एक उजव्या हाताला सुरुवातीला जे आहे ते, आणि आता हे इकडे पुढे आल्यावर हे दुसरं मंदिर मुंबईवरून इकडे येताना सिंधुदुर्गात येताना। ही दोन्ही मंदिरं आता रिनोव्हेट झाली आहेत हायवेमुळे। ते जे खालचं मंदिर आहे ना, जे माझ्या आता उजव्या हाताला कदाचित येईल, ते आता दिसत नाही तेवढं। पण एक काळ होता, तो कळस दिसतोय, पण एक काळ होता ज्यावेळी आपण या हायवेवरून यायचो त्यावेळी ते मंदिर अतिशय स्पष्ट दिसायचं। त्यावेळी ते ओपन होतं मंदिर, खूप वर्षापूर्वीची गोष्ट मी सांगतोय, आणि तिथे लिंग होतं मला वाटतं, ते दिसायचं। सो आम्ही दुरून नेहमी पाया पडायचो तिथे आणि मग पुढे यायचो। आणि पुढे आल्यावर एक टपरी होती चहाची, अगदी उशिरा जरी आपण आलो 12-1 वाजता तरी ती टपरी ओपन असायची। ती आता या हायवेच्या कामानंतर इथे काही दिसत नाही आहे। सो आत्ता आपण आहोत राजापूर तालुक्यामध्ये, रत्नागिरी जिल्हा, त्या जिल्ह्याच्या हद्दीमध्ये प्रवेश आपण केला आहे। सिंधुदुर्गातून सुरुवात केलेली सकाळी मी प्रवासाला, अर्थात ब्लॉग शूट करायला मी सुरुवात आत्ता केली आहे, आणि त्याचं कारण असं आहे की समोर दिसणारा लख्ख प्रकाश, कारण सकाळी सुरुवातीला मी विचार केलेला एकदा की सिंधुदुर्गातून निघत होतो कुडाळमधून विशेषतः, त्यावेळी करूया का शूट, पण म्हटलं नाही, प्रकाश पण नाही आहे, थोडंसं धुकं पण होतं, तर म्हटलं नको राहू दे। पण इथे आल्यावर मला तो मोह आवरला नाही, म्हटलं चला आता शूट करूयाच, कारण एवढा सुंदर हायवे दिसतोय तर शूट करूया। आणि बाकी यात नवीन काय नाही, माझा प्रवास आहे, मी प्रवास करतो आहे, सिंधुदुर्गमधून रत्नागिरीत जातो आहे, एवढंच आहे। हां, मध्ये तुम्हाला अपडेट मिळेल मुंबई गोवा हायवेचा, कारण मी पूर्णच व्लॉग करेन आता पुढचा सगळा, त्यामुळे तुम्हाला पुढे पालीत काय चाललं आहे, खेड नव्हे, हातखांब्यातून मी रत्नागिरीत जाईन, सो पाली आणि लांजा इथले अपडेट नक्की तुम्हाला मिळतील माझ्या प्रवासादरम्यान। बाकी हा हायवे तुम्हाला माहिती आहे, सध्या याची स्थिती खूप चांगली आहे आणि काही विशेष प्रॉब्लेम नाही आहे। कोंडियामध्ये आहोत आपण आत्ता, आणि हा पूर्ण सेक्शन आहे पुढे, घाट सेक्शन जुनाही तुम्हाला आठवत असेल, ज्यावेळी तुम्ही सिंगल 2 लेनने प्रवास करायचा, तो जो फील होता। आणि या फीलमध्ये आता एक गोष्ट तुम्ही बघताय बघा, दोन्ही बाजूने जी झाडं आहेत ती पुन्हा उभी राहताना दिसत आहेत आपल्याला, आणि हे खूपच पॉझिटिव्ह संकेत आहे आपल्यासाठी। कारण आत्ता बघा तुम्ही की 1-2 वर्षापूर्वी व्लॉग केलेला, त्यामध्ये मी सारखं म्हणायचो की पूर्ण रस्ताच ओसाड वाटतोय, काय झाडं वाटत नाही आहेत। पण आत्ता ह्या 2-3 वर्षामध्ये, विशेषतः 2020 नंतर, कोरोनानंतर, ज्यावेळी झाडं काही लोकांनी टाकली मुद्दाम तिथे, बी पण टाकलं आहे, हे माझ्या म्हणजे वाचनात पण आहे, काही सेवाभावी संस्थांनी पण झाडं लावली आहेत, त्याशिवाय हायवे ऑथॉरिटीने पण काही झाडं लावली आहेत, तर ती आता हळूहळू बाळसं धरत आहेत, थोडी मोठी झाल्यासारखी वाटत आहेत, त्यामुळे जरा सकाळी तरी प्रसन्न वाटतं आहे बघा, सावली पण येते आहे झाडांची त्या रस्त्यावर। सो भविष्यात जर हे अजून ही झाडं मोठी झाली तर खूप छान चित्र दिसेल इथे। आता आपण जैतापूर फाटा जो आहे ना, त्या फाट्याच्या जवळ आलोत, आणि सकाळचा प्रवास ज्यावेळी आपण करतो ना, तो खूप फ्रेश फील होता आपल्याला, कारण एक तर सकाळची वेळ असते, आपल्याकडे एनर्जी असते, गाडी आपण चालवू शकतो। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं असं आहे की व्हिजिबिलिटी खूप चांगली मिळते आपल्याला, साधारण 7-8-9 या दरम्यान, आणि त्यानंतर फारसं ट्रॅफिक नसतं या हायवेवर। सकाळी थोडेफार समोरून येणारे ट्रॅव्हल सोडले पहाटे, तर त्यानंतर मग मात्र इथे ट्रॅफिक फार कमी होतं। आणि आता तुम्ही बघताय लांबपर्यंत ट्रॅफिकसुद्धा नाही आहे, गाड्या नाही आहेत कुठेही। हा एक ॲडव्हान्टेज आहे सकाळी प्रवास करायचा। हा टोल नाका आता आला आहे इथे, अजून तरी टोल नाका कार्यान्वित झालेला नाही आहे, आणि ते चांगलंच आहे आपल्यासाठी। पुढे काही वर्षानंतर कदाचित सुरू होईल, त्यावेळी आपल्याला टोल भरावा लागेल।
बाकी टोल नाका परिसर तुम्ही बघताय अतिशय सुसज्ज आहे. भरपूर त्यांनी जागा ठेवलेली आहे जाणाऱ्या आणि येणाऱ्या गाड्यांसाठी. अगदी विथ AC सुद्धा काही केबिन तुम्हाला दिसतील की इक्विप आहेत, वेल इक्विप आहेत. पण अजूनही वापर सुरू नाही झाला आहे. तो चांगला आहे, पण वापर सुरू नाही झाला आहे. त्यांनी करून ठेवला आहे इन्फ्रास्ट्रक्चर. आणि इथे आता आपण बघताय समोर काहीतरी ॲक्सिडेंट झाला आहे का? होय, हा बघा इथे हा अतिशय डेंजरस स्पॉट आहे ॲक्च्युली. इथे तुम्हाला दिसतोय ॲक्सिडेंट झालेला. स्लो करेन मी व्हिडिओमध्ये. इथे बघा हा पूर्ण ट्रक गेला आहे खाली आणि बाजूची टपरी वाचली आहे. आता जो ॲक्सिडेंट तुम्ही बघितला आहे ना, तिथे जी टपरी वाचली आहे त्या टपरीवर काही दिवसांपूर्वी मी चहा प्यायला थांबलेलो आणि अगदी तिथे जो ट्रक खाली गेला आहे तिथेच मी कार लावलेली. त्या टपरीच्या आजी म्हणजे ज्या तिथल्या ओनर आहेत त्यांनी मला सांगितलं इथे बाळा लावू नकोस गाडी, कारण मागे ॲक्सिडेंट झालेला आणि आज नेमका इथे मला ॲक्सिडेंट दिसला. म्हणजे विचार करा, हा त्या स्पॉटवरचा दुसरा ॲक्सिडेंट असेल मेजर. लास्ट टाईम त्यांनी मला सांगताना बोललेले की ते एक ट्रक आला, तो पूर्णपणे त्या टपरीच्या जवळपास आला. नशिबाने ती टपरी वाचली त्यांची आणि त्याही त्याच परिसरात कुठेतरी होत्या. त्या काहीतरी कारणामुळे, काहीतरी बैल आला की काहीतरी आला म्हणून त्या बाजूला झाल्या, म्हणून त्याही वाचल्या. आणि आताही तुम्ही बघताय म्हणजे तो स्पॉट डेंजरस आहे. पटकन लक्षात येत नाही एखाद्या ट्रकला की इथे रस्ता संपतोय आणि आता दुपदरी होतोय. हे पटकन लक्षात येत नाही. आता आपण उतारावर आहोत, चाललो आहोत आपण राजापूरकडे. आणि जैतापूर तिठ्यावरून पुढे आल्यावर जो उतार सुरू होतो त्या उतारानंतर येतं ब्रिज, मोठं ब्रिज राजापूरचं. आणि त्यानंतर राजापूरचं जे वरचा भाग आहे, वरचं शहर म्हणूया आपण, कारण शहर खरं तर खाली आहे. सो जो वरचा भाग आहे स्टँड वगैरे, तो भाग आपल्याला दिसायला सुरुवात होतो. आता इथे तुम्ही बघाल की हायवे खूप कठीण परिस्थितीत बांधला आहे इथे. असं नाही की खूप कोकणात काम सोपं आहे किंवा काही पटापट झालं आहे. तुम्हालाही माहिती आहे की या स्ट्रेचला पण तसा वेळ लागला आहे, पण तरीही त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे असं म्हणूया आपण. अजून तरी काही इथे पडझड दिसत नाही आहे. आणि बऱ्यापैकी जे त्यांनी साईडला वॉल बांधलेत ना ते चांगले बांधले. तिथं हा डोंगर भाग आहे आणि आता हे ब्रिज आलं इथे. सो हे ब्रिज पण एक इंजिनिअरिंग मार्वल आहे आणि याबद्दल मी तुम्हाला मागे पण माझ्या व्लॉगमध्ये माहिती दिली आहे. आणि त्या व्लॉगमध्ये मी ब्रिज पण तुम्हाला दाखवला आहे. तुम्हाला कॅमेरा मूव्ह करून अगदी ब्रिजवरून चालून कॅमेरा पूर्ण तुम्हाला खालचा व्ह्यू जो आहे ब्रिजच्या खालून जाणारे रोड, त्यानंतर कोणते रोड आहेत काय सगळं सांगितलेलं आहे त्या व्लॉगमध्ये. तो व्लॉग नक्की बघा, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला आयडिया येऊन जाईल. बाकी राजापूर आता जो मुख्य वरचा शहराचा भाग आहे, खाली वेगळं शहर आहेच, खाली जुनं शहर आहे म्हणूया आपण. आता वर पण बऱ्यापैकी भाग जो आहे तो डेव्हलप झाला आहे. पूर्वी एवढा नव्हता, पण हायवेमुळे आता बऱ्याच बिल्डिंग झाल्या आहेत, बरीच हॉटेल्स झाली आहेत. त्यामुळे त्या भागात आपण प्रवेश करतो आणि त्या भागात प्रवेश करताना ही खिंड जी आहे आधुनिक खिंड, ती खिंड तुम्ही मुद्दाम बघा. कॉन्क्रीटची खिंड म्हणूया आपण. असं वाटतं आहे की आपण कुठल्या तरी परदेशामध्ये इस्रायलमध्ये वॉल जी आहे ना त्या वॉलच्या बाजूने जातो आहे. आणि इस्रायल आणि जो शेजारचा देश आहे, युद्ध चालू आहे त्यांच्यामध्ये जी वॉल आहे ती अशीच कुठेतरी मी टी व्हीवर बघितलेली, तर त्याचं फील इथे येतं. आणि आत्ता आपण एक नाश्त्यासाठी एक पॉईंट तुम्हाला दाखवणार आहे मी, जो मी नेहमी चूज करतो कुठूनही जाताना. म्हणजे इकडून रत्नागिरीला सिंधुदुर्गात जाताना आणि रत्नागिरीत जाताना दोन्हीकडे. आता मी चाललो आहे रत्नागिरीकडे, तर साधारण 7:30 वाजलेत. तर या दरम्यानसुद्धा मी तोच पॉईंट चूज करेन, दॅट इज वॉटर रेस्टॉरंटच्या बाजूला असलेला डोसावाला.
वॉटर रेस्टॉरंट नव्हे, तेही चांगलं रेस्टॉरंट आहे, तिथे मी जेवायला बऱ्याचदा थांबलो आहे. पण त्याच्या बाजूला जो जवळ, आता बाजूला म्हणजे अगदी बाजूला नव्हे, जरा मागे आला आहे, तेव्हा हे ब्रिज जिथे संपलं आहे तिथेच हे रेस्टॉरंट आहे. आणि इथे तुम्हाला खूप चांगला मेदूवडा, इडली, डोसा ह्या गोष्टी तुम्हाला मिळतील आणि गरम गरम अगदी करून देतात ते. त्यामुळे आम्ही इथे नेहमी थांबतो. हे बघा, इथे अजून काही लोक थांबली आहेत. मी गाडी पार्क करेन आणि एकदा माझं खाऊन झालं की पुन्हा एकदा प्रवासाला सुरुवात करूया. नाश्ता करून प्रवासाला सुरुवात केली आणि आपण आत्ता पोहोचलोत कोदवली गाव जे आहे त्या गावामध्ये, त्या गावाच्या जवळपास. आणि या गावातून आपण प्रवास करताना लवकर का निघालो ते तुम्हाला सांगेन. लवकर म्हणजे खरं तर मी 20-21पर्यंत थांबणार होतो सिंधुदुर्गमध्ये, पण वेदर फॉरकास्ट आलं आहे की पुढच्या आठवड्यामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे. अर्थात कितपत खरं आहे माहिती नाही आहे, पण मी ठरवलं की चला, जर जोरदार पाऊस पडणार असेल तर आपण लवकर गेलेलं चांगलं, कारण काही कामं आहेत ती कामं करता येतील. त्यामुळे मी ठरवलं की चला 14 मेला निघूया, म्हणजे एक 4-5 दिवस मिळतील आपल्याला. आणि त्यानंतर जर आलाच पाऊस तर ठीक आहे, आपली कामं पण होऊन जातील. हे या रस्त्यावरचं वन ऑफ द डेंजरस टर्न आहे आणि त्या टर्नवरच कधीकधी लेनची शिस्त पाळावी लागते, कारण माझ्या मागून एक गाडी आहे जी ओव्हरटेक करायच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे मी पटकन लेन नाही चेंज करू शकत आणि हे बऱ्याचदा तो हॉर्न पण मारतो आहे. बऱ्याचदा हे आपण अनुभवतो आणि विशेषतः हे टर्न जर डेंजरसच आहे, कारण जर मागून गाडी असेल आणि ते ओव्हरटेक करायच्या प्रयत्नात असतील किंवा गाडी समोर आहे आणि तुम्ही ओव्हरटेकिंगमध्ये आहात, तर दोन्ही केसमध्ये दोन्ही गाड्यांना एकदम कधीकधी हे टर्न मारावं लागतं पूर्ण, आणि त्यामुळे ते थोडंसं धोकादायक बनतं. हे आत्ता आपण ओणीच्या वरून जातो आहे. ओढी संपलं की आपल्याला एक फाटा लागेल पाचल, तिथून कोल्हापूरला जाता येतं. सो मित्रांनो, माझ्या उजवीकडे तुम्हाला जर दिसतो आहे पेट्रोल पंपाचा लोगोवर, तुम्हाला स्पष्ट दिसतो आहे, तुम्हालाही दिसेल. तिथून खाली गेलं की तुम्ही कोल्हापूरला जाऊ शकता. तर इथे मी हा माझा व्लॉग भाग थांबवतो. अर्थात मी प्रवास खूप मोठा करणार आहे, त्यामुळे मोठे मोठे व्लॉग न करता एक साधारण 13-14 मिनटाचे व्लॉग करायचा माझा प्रयत्न राहील. त्यामुळे याच्या पुढचा जो प्रवास असेल अप टू लांजा किंवा लांजाच्याही पुढे देवदेपर्यंत तो मी कवर करेन वेगळ्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद मित्रांनो. लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.